6 डिसेंबर 56 साली वेळ कशीही हेरली, दृष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योतही चोरली. नमस्कार, सप्रेम जय भीम. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांची प्राणज्योत मालवली. म्हणून संपूर्ण जगामध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला तिरवार वंदन करून आपण प्रणाम करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वच भारतीय समाजाला, नागरिकांना खूप असे अधिकार दिले, ज्या अधिकारांच्या जोरावर आपण भारतीय नागरिक प्रगती करू शकलो. खरंच आज बाबासाहेब असते तर प्रत्येक माणसाला असं वाटतं, मला वाटतं आजही बाबासाहेब जिवंत आहेत. त्यांच्या विचारातून, त्यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानातून, त्यांनी दिलेल्या मानवतावादी संदेशातून. बाबासाहेब पुस्तकात आहेत, बाबासाहेब मस्तकात आहेत, मन मनगट मेंदूत आहेत बाबासाहेब. आजही सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय मंचावर ऐकायला मिळत आहेत बाबासाहेब. बाबासाहेब कधीच आपल्यातून निघून जात नाहीत. बाबासाहेब अमर आहेत. शिक्षणाचे अमृत पाजून बाबासाहेबांनी आपल्याला युक्ती आणि शक्ती दिलेली आहे. त्या शक्तीच्या आणि युक्तीच्या जोरावर बाबासाहेब आजही जिवंत आहेत. या पृथ्वी तलावर सामान्य माणसं विशिष्ट कालावधीनंतर मरतात, हा निसर्गाचा नियम आहे. पण काही अशी असामान्य मोजकीच माणसं कधीच मरत नाहीत. ते त्यांच्या कर्तृत्वाने अमर राहतात. म्हणून त्यांना आपण महामानव म्हणतो. त्या मोजक्याच प्रभावशाली लोकांपैकी बाबासाहेब एक महान व्यक्तिमत्व. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी आज आपण बाबासाहेबांची आठवण काढतोय. मन गहिवरून येतं, कंठ दाटून येतो. बाबासाहेबांच्या आठवणीच नव्हे तर बाबासाहेबांनी आपल्याला आठवणींची गाठोडी दिलेली आहेत. ती प्रत्येक माणसाला सुखकर जगण्यासाठी वेळोवेळी ती गाठोडी सोडून आपण मानवतेचा, जगण्याचा आणि जगवण्याचा आनंद घ्यायचा आहे. बाबासाहेबांनी भारतीय समाजाला खूप काही दिलं आहे. त्या असंख्य गोष्टी आहेत, त्यापैकी मोजक्याच गोष्टींना आज सांगावाच्या माध्यमातून उजाळा देऊयात. बाबासाहेबांनी आपल्याला बहाल केलेल्या अधिकारांची आठवण म्हणून. संविधान, राज्यघटना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी जगातील सर्वात मोठे आणि सशक्त संविधान भारताला दिले. यामुळे भारत एक लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि सार्वभौम राष्ट्र बनला. समानता, इक्वॅलिटी. पूर्वी समाजात जात, धर्म, लिंग यावर आधारित भेदभाव होता. याच भेदभावामुळे एकाच देशातील आणि तीही भारतीय लोक असताना केवळ जात, धर्म, लिंग यावर आधारित कनिष्ठ, वरिष्ठ, उच्च नीचता, स्पृश्य, अस्पृश्यता यामुळे काही भारतीय नागरिक विकासापासून दूर फेकले गेले होते. त्यांना समान रेषेत पुढे विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी तशी कायद्यात तरतूद केली. हजारो वर्षे गुलामगिरीच्या काटेरी कुंपणात खितपत पडलेल्या माणसांना विकास वाटेवर घेऊन आले ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान आणि त्यातील समानता हे तत्व. आज सगळा भारतीय समाज एक होतोय, एकसंघ जगतोय, सोबत प्रगती करतोय. बाबासाहेबांनी संविधानातून सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. सर्व माणसं जन्माने समान आहेत ही संकल्पना त्यांनी कायद्यात आणली. मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. भारतीय नागरिकांना त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. चालणे, बोलणे, फिरणे, व्यवसाय, उद्योग, नोकरी करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. धर्म स्वातंत्र्य. प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे पूजापाठ, आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. शिक्षणाचा अधिकार. शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो कोणी प्राशान करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हा बाबासाहेबांचा संदेश. शिक्षणाची शक्ती आली म्हणजे त्या ज्ञानाच्या जोरावर आपण बोलणारच, चुकीला चुकी आणि बरोबरला बरोबर म्हणणारच. कुठे अन्याय होत असेल तर अन्यायाविरुद्ध शिक्षणाचे हत्यार उगारणारच, शिक्षणाच्या जोरावर प्रगती करणारच. शिक्षणाच्या अधिकाराबरोबरच बाबासाहेबांनी आपल्याला एक संदेश देखील दिलेला आहे, त्याचे आपण पालन केले पाहिजे. बाबासाहेब सांगतात, शिक्षण ही दुधारी तलवार आहे. काय आहे शिक्षण? काय आहे शिक्षण? तर शिक्षण ही दुधारी तलवार आहे. या तलवारीच्या दोन्ही बाजूंनी धार आहे. एक बाजूची धार चांगलं काम करते तर दुसऱ्या बाजूची वाईट देखील काम करू शकते. बघा, आज काही शिकलेली लोक शिक्षणाचा फायदा घेऊन दुसऱ्याला फसवतात सुद्धा. म्हणून बाबासाहेब म्हणतात, या शिक्षणाच्या दुधारी तलवारीची पहिली बाजू जी आहे, एक चांगली बाजू, ती जी चांगली धार आहे ती चांगल्या कामासाठी वापरा. शिक्षणाच्या जोरावर आपण चांगलंच काम केलं पाहिजे.
मूलभूत हक्कांमध्ये आणखी महत्वाचा हक्क म्हणजे आपण पाहिलं तो समानतेचा अधिकार. असे मूलभूत हक्क दिले ज्यामुळे नागरिक सुरक्षित आणि सशक्त झाले. पुढचा हक्क बाबासाहेबांनी दिलेला आहे, स्त्रियांचे हक्क. बाबासाहेबांनी स्त्रियांच्या हक्कासाठी मोठा लढा दिला हिंदू कोड बिलद्वारे. आपण सर्वजण जाणतच आहात, पूर्वी स्त्रियांना मालमत्ता, वारसा कुठलाच हक्क मिळत नव्हता, मग तो माहेरी असो किंवा सासरी. पण बाबासाहेबांनी भारतीय स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्त्रियांना विशेष हक्क दिलेले आहेत. यामध्ये स्त्रियांना वारसा हक्क, स्त्रियांना घटस्फोटाचा हक्क, कौटुंबिक हिंसाचार होत असेल आणि स्त्रीला त्या घरी नांदावंसं वाटत नसेल आणि तिला जर का धोकादायक वाटत असेल तर तिला घटस्फोटाचा हक्क देऊन अनेक कायदेशीर हक्क दिलेत. मालमत्तेचा अधिकार यासारखे महत्वाचे अधिकार मिळालेले आहेत. पुरुषाप्रमाणेच व्यवसाय, उद्योग, नोकरी करून समान वेतनाचा अधिकार स्त्रियांना दिलेला आहे. तिच्या गरोदर कालावधीमध्ये पगारी सुट्टीचा अधिकार देखील स्त्रियांना दिलेला आहे. हे असे सगळे अधिकार मुलींना कधी काळी त्यांच्या स्वतःच्या वडिलांनी सुद्धा दिले नसतील, ते अधिकार बाबासाहेबांनी स्त्रियांना कायद्याने बहाल केले. भीमराव आंबेडकरांना बाबासाहेब का म्हणतात याचं उत्तर यात दडलंय. त्यांच्या वडिलांप्रमाणे कर्तव्य बजावतात. बाबा आपण वडिलांना म्हणतो किंवा मोठ्या माणसांना, म्हणून भीमराव सर्वांचे बाबा बाबासाहेब होऊ शकले. सामाजिक न्याय, पुढचा अधिकार काय तर सामाजिक न्याय. दुभंगलेली भारतीय समाज व्यवस्था एकरूप करण्यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाच्या तत्वांची अंमलबजावणी केली. सामाजिक न्यायाची मजबूत पायाभरणी केली. एकेकाळी आपण राहतो तो प्रदेश, देश एक असून देखील केवळ सामाजिक वेगळेपण म्हणून काही समाजाला इतर पुढारलेल्या समाजाप्रमाणे समान न्याय नव्हता. मागासलेल्या लोकांवर पुढारलेल्या लोकांचे वर्चस्व दिसून येत होते. त्यामुळे एकंदरीत सर्वच बाबतीत, मग ती सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राहणीमानाचा देखील दर्जा, यामध्ये विषमता प्रचंड होती. कारण काय तर सामाजिक न्याय नव्हता. एखाद्या समाजाला जर का सामाजिक न्याय नसेल तर त्याची शैक्षणिक प्रगती कशी होईल, शिक्षण कसे मिळेल, शिक्षण नसेल तर त्याची प्रगती कशी होईल, प्रगती नाही जिथं कसलीच गती नाही तिथं, राहणीमानाचा दर्जा कसा उंचावेल. ही सगळी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाचे तत्व भारतीय राज्यघटनेमध्ये घेऊन सामाजिक न्यायाची मजबूत पायाभरणी केली. आणि याच सामाजिक न्यायाच्या तत्वावर आपण भारतीय लोक एकरूप होऊन एकत्र काम करतोय. स्वतःची, समाजाची आणि पर्यायानं भारताची प्रगती करण्याच्या वाटेवर कार्य करत आहोत. आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे आयकॉन आहेत, जगाचे सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत. कृपया करून काही आडमोठ्या लोकांप्रमाणे म्हणू नका की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. हे एवढं सगळं कार्य बाबासाहेबांनी कुणा एका समाजासाठी किंवा एका धर्मासाठी नाही, तर सगळेच भारतीय समाज आणि सगळेच धर्म आणि सगळ्याच नागरिकांसाठी जे बाबासाहेबांनी केलं ते आतापर्यंत कुणीही केलेलं नाही. एक उदाहरण सांगतो. आम्ही 3 मित्र एका हॉटेलमध्ये चहा पीत बसलो होतो. आमच्या तिघापैकी एक जण, त्याचा काही अभ्यास नाही असं काही म्हणता पण येणार नाही, कारण आम्ही तिघेही पोस्ट ग्रॅज्युएट. त्यामध्ये बोलणाऱ्याचा UPSCचा अभ्यास चालू होता. त्याने आपली उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. म्हणाला, बाबासाहेबांनी तुमच्यासाठी केलं, आमच्यासाठी काय केलं. मी शांतपणे म्हणालो, तुझा पंजा काय करायचा. तो म्हणाला, शेती. तेव्हा बाबासाहेबांची राज्यघटना होती का. तो म्हणाला, काय संबंध. मी म्हणालो, तुझे आजोबा काय करायचे. तो म्हणाला, शेती. तेव्हा भारतीय राज्यघटना होती का. तो म्हणाला, काय संबंध. आता तुझे वडील काय करतायत. तो म्हणाला, सरकारी कार्यालयात सिनियर क्लार्क आहेत. तेव्हा भारतीय राज्यघटना होती का. आता मात्र तो गप्प बसला, विचार करीत डोकं खाजवू लागला. शेवटी मी परत त्याला विचारले, आता तू काय करतोयस. तेव्हा म्हणाला, UPSC करतोय. UPSC करून तू काय करणार आहेस. म्हणे IAS अधिकारी होणार, कलेक्टर होणार. मग मी म्हणालो, भारतीय राज्यघटना आहे ना आता. म्हणाला, आहे ना भावा. मग मी म्हणालो, भावा आपण दोघं एका पंक्तीत चहा पितोय, एकत्र जेवण करतोय. हा सामाजिक एकोपा तुला आणि मला बाबासाहेबांनी दोघांनाही समान रेषेत बसण्याचा अधिकार दिला. तुझ्या पणजोबाच्या आणि आजोबांच्याही काळात भारतीय राज्यघटना नव्हती, म्हणून तुझे पणजोबा आणि आजोबांना देखील MPSC किंवा UPSC अशा परीक्षा देता आल्या नाही. आता तू UPSC परीक्षा देतोय. UPSC पास होऊन जर का तू कलेक्टर होणार आहेस तर हे कुणामुळे. मग मात्र त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि म्हणाला, बाबासाहेबांमुळे. चहा पिऊन आम्ही घरी निघालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्याने फोन करून त्याच्या घरी बोलावून घेतलं. मी त्याच्या घरी गेलो. त्याच्या घराच्या हॉलमध्ये दर्शनी बाजूला भिंतीकडे हात करून म्हणाला, बघ भावा आपले आदर्श. मी पाहिलं. भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसोबत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा दिसली. असे महापुरुष जिवंत असतात त्यांच्या विचार आणि कर्तृत्वाने. बाबासाहेब आजही आपल्यात म्हणजे प्रत्येक भारतीय समाजात मनामनांमध्ये जिवंत आहेत. जसा भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला, तसाच भारतामध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडवता, कुठलीही हिंसा न करता क्रांती घडवणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ज्या दिवशी होतो, अंत्यसंस्कार ज्या दिवशी मुंबईत होतात सागराकिनारी, तेव्हा त्या सागराला उद्देशून एक कवी लिहितोय, अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा अरे सागरा. आज परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण आठवण म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला बहाल केलेल्या हजारो अधिकारांपैकी काही महत्त्वाच्या आणि मोजक्याच गोष्टींचा उजाळा आणि माहिती करून घेतली. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. सांगावा, पाहत रहा सांगावा.